नमस्कार मंडळी आणि सरकारला बी नमस्कार. सरकार काय केल्यासा तुम्ही लाडकी बहीण केल्यासा चांगलं केल्यासा ते सगळ्या बायकांच्या खात्यावर पैसे पाठवाल्यासा सगळं करायलासा चांगलं करायलासा चांगल्याला चांगलंच म्हणावं. खरं हे असं मागं पुढं पैसे पाठवून घराघरातनी काय वांदी लावायलासा काय नाही वांदी लावायलासा काय सांगा मंडळी. तुम्ही म्हणशीला सागरदाने असं काय बोलायला लागलायस तर त्याचं काय झालं तुम्हाला सांगतोय बघा. माझ्या या फोनवरनं मी आमच्या बायकोचा एक फॉर्म भरलेलो आणि शेजारच्या वहिनींचा एका फॉर्म भरलेलो आणि परवा यांचा दुसरा हप्ता जमा झाला आहे. तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्या हप्त्यात आमच्या बायकोचं पैसे राहिल्यात मागं आणि त्या वहिनींचा अगोदर पैसे आल्यात. त्या वहिनीं तर बिचारीन पैसे आल्यात ग बसायचे का नाही ती आली आमच्या घरात आणि आमच्या बायकोला सांगायला लागल्या माझं पैसे जमा झालं तुझं झालेत का नाही माझं तर जमा झालं तुमच्या अण्णासाहेबांनीच फॉर्म भरलेला. आमची म्हणजे अशी आता माझ्यावर तर बत्तर आहे तुम्हाला सांगतो. तिचं जमा झालं आणि माझं का नाहीत. परवा नुसतं घरात कामावरनं घरात गेले तर माझ्यावर अशी तर बत्तर या 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 ववाळूनच घेतो तुम्हाला आरती करतो तुमची या आत या. मी म्हटलं काय झालं अशी का तर बत्तर झाल्यास अशी का म्हणजे तिचं पैसे जमा केलास आणि माझं ठेवल्यासा मागं. मी म्हटलं अगं कुणाचं पैसे त्या सगुनीचं जमा झाल्यात पैसे लाडक्या बहिणीचं आणि माझं अजून नाही तुम्हीच केल्यास आहे. मी म्हटलं अगं मी कुठं काय करू माझ्या हातात काय नाही काय तिचं कसं जमा झालं माझ्या मागनं तिचा फॉर्म भरला असा तिचं पैसे अगोदर जमा झालं आणि माझं का नाहीत म्हणायला आलं ते आत्ता इथं माझ्याजवळ नाकवर करून मला सांगायला लागलेली माझं जमा झालं तुमच्या अण्णासाहेबांनीच फॉर्म भरलेला. अगं म्हणलं मी भरलेला खरं मग ते काय माझ्या हातात आहे काय सांग बघू. मी काय मुख्यमंत्री आहे का उपमुख्यमंत्री आहे काय अर्थमंत्री आहे अर्थमंत्री नाही मग तिचं कसं जमा झालं सांगा तुमच्याच फोनवरनं भरलेलं का नाही तुमच्या अंगात काय कमी गुण नाही घरातलं काय नाही तुम्हाला लोकांचं करा जावं कामं सगळ्या गावाची कामं करा जावा सगळ्यांचं पैसे आणून द्या जावा घरातल्यांचं आणून देऊ नको सा. अगं म्हटलं ते माझ्या हातात काय माझ्या हातात काय जाणे मग ते सगुनी कशी आत्ता सांगत आली ते माझं जमा झालं तुमच्या अण्णासाहेबांनीच भरलेलं. अगं म्हटलं नुसता मी फॉर्म भरलं नाही माझे आता पैसे जमा होतं तुम्हाला जेवणच नाही काय सांगू मंडळी. तर 3 दिवसापासून अन्न पाण्यावानू आहे हो मी अन्न नाही पाणी नाही बिन अन्न पाण्याचं चहा चालू आहे बघा इकडं आत्ता वैरणला. सरकारने हे असलं करायचं नाही कवा करायचं नाही असलं एकाला एक आणि ते काय पैसे कसलं खटका मारून पैसे जमा करतायचं म्हणून असलं काय हे गल्लीतल्या तर बायकांचं सगळ्यांचं एका दमात गोळा करा उगाच इथं वांद्याला कार बायको माझ्यावर तर बत्तर झाल्या लाडक्या बहिणीचं पैसे याय पाहिजे तुमच्यामुळं याय नाही तिचं कसं आलं माझं का नाही ह्या तुमच्या भांडणात मी मरायला लागलो. हे बघा सरकार पैसे देणार तुम्ही घेणार ते आणि मधल्यामध्ये उपाशी मी का तेव्हा सरकार ते पैसे व्यवस्थित सगळ्यांनी पाठवा गल्लीत घराघरात उगाच भांडणं व्हाय नकोत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपाशी भरायची पाळी येईल तुमच्या लाडक्या बहिणीच्या ह्या पैशामुळं. तेव्हा व्यवस्थित पाठवा योजना चांगली आहे व्यवस्थित राबवा व्यवस्थित करा सगळं हाय की आम्ही हाय नवं तेव्हा तर व्यवस्थित करा कुणाच्या घरात भांडणं लागू नयेत. बायकांनी बी जरा समजून घ्या आमच्या बी बायकोला कुणीतरी समजून सांगा तिला वाटायला तिचं पैसे मीच अडवल्यात मी काय मुख्यमंत्री आहे का अर्थमंत्री आहे कर कोण बायकासनी समजावायची कुठली यंत्रणा जगात अजून तयार झाल्या काय सांगा मला बघू. खरं हे असं वांद्याला कार व्हायला लागल्यात तेव्हा सगळ्यांचं पैसे खटका एका दमात दाबा जाऊ देत की तिकडं आज काय आणि उद्या काय व्यवस्थित करा. पुन्हा भेटूया लवकरच